जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 650 किलो गोवंशाचे मांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इको कार असा 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 जुलै रोजी पहाटे सुमारे 1:24 अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावाजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या MH02 EC 0756 क्रमांकाच्या मारुती सुझुकी इको वाहनाची माहिती पोलीस मित्र रविराज चाळक यांनी रात्र गस्तीवरील पोलिसांना दिली। माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनात बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या गोवंशाचे मुंडके आणि मांस आढळून आले। वजन केल्यानंतर वाहनात 650 किलो गोवंशाचे मांस असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी सुमारे 1,30,000 रुपयांचे मांस आणि वाहनासह एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी वाहन चालक इरफान गणेश शेख राहणार दरोडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला अटक करण्यात आली असून वाहन मालक युसुफ इक्बाल शेख राहणार अळकुटी तालुका पारनेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार सुरेश गेंगजे यांच्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यात प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे हे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे तसेच ओतूर पोलीस आणि पोलीस मित्र रविराज चाळक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। जुन्नर टाइम्स, ओतूर।